अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर अमेरिकेने इराणवरती प्रतिहल्ले केले आणि त्यांचं पुष्कळ नुकसान केलं. त्यांच्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम, त्यांचे बेसेस, मिसाईल साईट्स वगैरे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनी पुन्हा गल्फ ऑफ हॉर्मुझ ही बंद केली आणि त्यांनी अमेरिकेचे जे बेसेस आखाती देशांमध्ये आहेत त्याच्यावरती त्यांनी पुष्कळ फायर करून त्यांचं नुकसान केलं. तर यामुळे आता हे जे युद्ध आहे याचं महायुद्धामध्ये परिवर्तन होऊ शकतं का, हा प्रश्न विचारला जातो आहे. तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे नेमकं महायुद्ध म्हणजे नेमकं काय, तिसरं महायुद्ध म्हणजे नेमकं काय. सर्वात पहिले चीन आणि रशिया हे शस्त्रास्त्रांची मदत करता आहेत इराणला. ते युद्धात सामील होणार नाही. तोपर्यंत युरोपचा प्रश्न आहे, ते सुद्धा या युद्धात सामील व्हायला तयार नाहीत, कारण त्यांना ते पहिलेच गुंतलेले आहेत युक्रेन युद्धामध्ये. बाकीचे कुठलेही देश या युद्धामध्ये भाग घेण्याकरता तयार नाही. तर त्याच्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढून बाकीचे देश यामध्ये येतील आणि युद्ध वाढेल ही शक्यता अजिबात नाही. परंतु हे जे युद्ध चाललं आहे, या युद्धाचा जो परिणाम आहे सगळ्या जगावरती भयंकर होतो आहे. सर्वात पहिले जे क्षेत्र आहे ते म्हणजे एनर्जी सिक्युरिटी किंवा तेलाच्या किमती वाढणं. तेलाच्या किमती वाढल्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धोका निर्माण झाला आहे. दुसरं सागरी सुरक्षा. सागरी सुरक्षा सध्या अत्यंत खराब झालेली आहे आणि कुठलेही देश आपला जो नॉर्मल व्यापार करायचा आहे गल्फ ऑफ हॉर्मुझमधून किंवा गल्फ ऑफ बार्बेल मांडेबमधून किंवा इतर ठिकाणी, ते करणं त्यांना कठीण झालेलं आहे. व्यापारी जहाजांच्या किमती वाढलेल्या आहे, त्यांचं इन्शुरन्स जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आयात आणि निर्यात ही याच्यावरती मोठा ताण पडतो आहे आणि सगळ्या जगाचा 80-85% व्यापार जो समुद्रातनं होतो त्याच्यावरती ताण पडतो आहे. याच्याशिवाय जी हवाई वाहतूक आहे त्यांचे रस्ते वेळोवेळी बदली करावी लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना लांबचे रस्ते घ्यावे लागतात. तर याच्यामुळे जगाच्या हवाई व्यवस्थेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे. याच्याशिवाय जे जगामध्ये महागाई वाढते आहे, वेगवेगळ्या गोष्टी ज्या गल्फमधून किंवा इतर ठिकाणी मिळाल्या असत्या त्या येऊ शकत नाही. याच्यामुळे सगळीकडे जगामध्ये महागाई जी आहे ती वाढते आहे. एवढंच नव्हे तर आता जगाच्या अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग होता तो सुद्धा अत्यंत कमी झालेला आहे आणि असं म्हटलं जातं आखाती देशांची अर्थव्यवस्था तर निगेटिव्हमध्ये जाईल, परंतु सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये परिणाम होणार आहे याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. तर म्हणजे युद्ध जे आहे त्याचं महायुद्धात परिवर्तन होणं शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने शक्य नाही, कारण शेवटी अमेरिकेकडे मिसाईल्स किती आहेत, त्यांच्याकडे ड्रोन्स किती आहेत, ही सगळी लिमिटेड आहेत आणि ही सगळी जी आहेत ही सगळी अतिशय लिमिटेड असल्यामुळे ते युद्ध वाढणार नाही, परंतु जगाच्या इतर गोष्टी मात्र वाढतील, याच्याविषयी काही शंका नको.